मरुत्व मले नावाच्या एका पर्वताचं उदाहरण किंवा नाव येतं त्याच्यामध्ये. छान सुंदर स्टोरी आहे, त्याच्याबद्दल मला ऐकायला आवडेल. सावित्रु काटक चयन हा यज्ञ महर्षी भारद्वाजांनी हा यज्ञ इतका भव्य स्वरूपात केला होता, ज्याबद्दल काहींची अशी धारणा आहे की तो काही वर्ष चालला. यज्ञाची जी विभूती आहे त्या विभूतीचे डोंगर झाले होते, इतका मोठा तो यज्ञ झाला. तर अनेक महाऋषींनी, गंधर्वांनी, देवतांनी, देवदूतांनी, देवता शक्ती आहेत, या सगळ्यांनी त्या विभूती उचलल्या हाताने आणि स्वतःच्या हाताने त्या द्रोणागिरी पर्वतावरती प्रोक्षण केल्या होत्या. आणि ते प्रोक्षण केल्यानंतर म्हणजे अर्थातच द्रोणागिरी पर्वतावरही त्या विभूतीच्या प्रभावाने तिथे काही औषधी वनस्पती निर्माण झाल्या. लक्ष्मणाला जेव्हा जी गरज पडली तर त्यावेळेला आपले मारुती राय जेव्हा तिथे गेले आणि त्यांनी द्रोणागिरी पर्वत आणला, तो द्रोणागिरी पर्वत आणत असताना त्याचे 2 तुकडे वाटेत पडले. तर त्यातला हा एक स्पॉट आहे मरुत्व मल्लई. मरुत्व मल्लई म्हणजे जो मरणासन अवस्थेत पोहोचलेला आहे त्याला देखील जीवनदान देणारा पर्वत, तर तो मरुत्व मल्लई पर्वत.